2 महिन्यापूर्वीच प्रतीक्षाचे लग्न झाले होते। नवऱ्याने तिला पुण्याला बोलून घेतले आणि पुण्यामध्येच केले तिच्याबरोबर भयंकर कांड। 21 वर्षे प्रतीक्षाबरोबर नेमकं काय झालं ते पाहू। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। 2 महिन्यापूर्वीच प्रतीक्षाचे सांगलीमधील डिप्लोमा इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झालेल्या जयदीप यादव या तरुणाशी लग्न झाले होते। जयदीप हा पुण्यातील एका कंपनीमध्ये कामाला होता। 8 दिवसापूर्वीच जयदीपने आपली पत्नी प्रतीक्षाला पुणे येथे बोलून घेतले होते। जयदीप हा ओम साई सोसायटी देहू आळंदी रोड देहू गाव या परिसरामध्ये राहत होता। जयदीप हा आपली पत्नी प्रतीक्षाला गुरुवारी सायंकाळच्या वेळी देहूगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावरती फिरायला घेऊन आला होता। त्या ठिकाणी जयदीपने आपली पत्नी प्रतीक्षाला ओढणीच्या साहाय्याने गळा दाबून तिची हत्या केली। या घटनेचा उलगडा अवघ्या काही तासातच झाला। पोलिसांनी जयदीप यादव याला अवघ्या काही तासात ताब्यात घेतले, परंतु त्यांनी आत्ताच लग्न झालेल्या प्रतीक्षेचा खून